हॅलो, नमस्कार. मी प्रतीक्षा. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल अद्विक मॉममध्ये. तर व्हिडिओची सुरुवातच मी डीमार्टपासून केली, कारण आम्ही गेलेलो होतो डीमार्टमध्ये किराणा आणायसाठी. तर आम्ही काय करतो की किराणा जर आणायचा असेल तर अद्विकला जेव्हा स्कूलमध्ये जातो अद्विक, त्या टाईमला आम्ही घेऊन येतो. म्हणजे तो 9:30ला जातो, तर आम्ही जातो डीमार्टमध्ये 11 की 10:30-11च्या दरम्यान जातो. आणि मग त्याची स्कूल संपते 12:30 वाजता, तर तोपर्यंत आमचं सर्व किराणा घेऊन होतो. कारण त्याला जर सोबत नेलं तर किराणा तर घेणं होत नाही, पण त्याचंच बाकीचं चालतं. त्याच्यामुळं आम्ही नेहमी असं ठरवतो की त्याला स्कूलमध्ये सोडल्यानंतरच किराणा घ्यायचा. आणि हे दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे. तर माझी आज मॉर्निंग झालेली होती 5 वाजता. तशी मी 6:30च्या दरम्यान उठून जाते, पण आज एवढ्या सकाळी उठायचं कारण होतं, गुरुवार तर होताच, पण ॲक्च्युली माझ्या मिस्टरांना जायचं होतं आज तिरुपती बालाजीला. आणि त्याच्यामुळे मला त्यांच्यासाठी टिफिन करून द्यायचा होता. म्हणून मग मी सकाळी 5 वाजता उठले आणि सोबत ते पण उठले. आणि मग मी पालक पराठे वगैरे बनवून घेतले, सोबतच टोमॅटोची चटणी वगैरे बनवली. आवाज तुम्हाला थोडा चेंज वाटत असेल माझा. ॲक्च्युली मला सर्दी वगैरे झालेली आहे, सो आवाजमध्ये थोडा चेंज झालेला आहे, सो ॲडजस्ट करा. मला तर गुरुवारचा उपवास होताच, पण सोबतच माझ्या मिस्टरांना सुद्धा गुरुवारचा उपवास होता. मला मार्गशीर्ष गुरुवार होता आणि त्यांना गजानन महाराजचे गुरुवार करतात. ते आमच्या लग्नाच्या आधीपासूनच करतात, तर त्यांनासुद्धा गुरुवार होता. सो मग ट्रेनमध्ये त्यांना एकच टाईमचं जेवण पाहिजे होतं. आणि असं पाहिजे होतं की ज्याचा काहीही त्रास नको व्हायला. घरचा जर टिफिन त्यांना दिलेला असता तर त्यांना तो सोबत ठेवावा लागला असता. त्यांना कॅरी करायचा नव्हता सोबत. त्याच्यामुळं मग त्यांनी मला न्यूजपेपरमध्येच रॅप करायसाठी सांगितले. आणि असंच त्यांना साधं आपलं टोमॅटोची चटणी आणि पालकाचे पराठे वगैरे टिफिन त्यांचा पॅक करून दिला आणि ते निघाले मग तिरुपती जाण्यासाठी. त्यांचे 2-4 मित्र होते आणि ते आमच्या इथून 24 तासाचा जर्नी आहे त्यांचा. म्हणजे पूर्ण दिवस आणि एक पूर्ण रात्र लागते जाण्यासाठी. तर ते निघाले जवळपास 6:15च्या दरम्यान ते निघाले, कारण त्यांची ट्रेन होती 6:45 वाजताची. बघा, त्यांचा मित्र त्यांना घ्यायला आलेला होता आणि मी गॅलरीमधून त्यांना बाय केलं. अद्विक तर झोपलेलाच होता. आणि ॲक्च्युली आमच्या दोघांचीही रात्री झोप झालेली नव्हती, कारण अद्विकला अचानकच ताप आला. तर 101च्या दरम्यान त्याला ताप होता. आणि मग कसं करायचं म्हणून त्याला औषध देण्यासाठी आम्ही जागी होतो, कारण तो औषधच घेत नाही, खूप त्रास देतो औषध घेण्यासाठी. त्याला औषध देणे म्हणजे आमची एक कसोटीच असते. आणि ते जर सक्सेसफुल झाली तर आम्हाला खूप जास्त आनंद होतो. तर हीच कसोटी आम्ही पार केली आणि त्याला औषध दिलं. आणि तोपर्यंत आम्हाला झोपण्यासाठी 2 वगैरे वाजले असतील आणि लगेच मग इकडे 5 वाजता आम्हाला उठावं लागलं. त्याच्यामुळं झोप ही पूर्ण झालेली नव्हती. मग आता ते गेल्यानंतर मग मला बाकीचे कामेसुद्धा आवरायची होती, कारण पूजा वगैरे मांडायची होती आणि संध्याकाळी तर माझे क्लास वगैरे पण असतात. 2 पराठे होते टाकायचे, तर ते टाकून घेतले मी. आणि गॅसच्या ओट्यावरचा जेवढाही काही पसारा होता तो सर्व आवरून घेतला, कारण सर्व पुसून वगैरे सर्व ठेवून दिलं. कारण गॅसचा ओटा जर स्वच्छ असला तर असं वाटते की किचनमधलं अर्धं काम झालेलं आहे. त्याच्यामुळं मग मी सगळं पहिले क्लीन करून घेतलं. आणि स्वयंपाक करताना मी असा पेपर टाकते आणि त्याच्यावरती मगच पोळ्या वगैरे करते, जेणेकरून पूर्ण ओटा खराब होत नाही आणि क्लीन करायला जास्त मेहनत लागत नाही. एक न्यूजपेपर मी 2 दिवस वगैरे यूज करते. त्याच्यावरती जे सांडलेली कणिक वगैरे आहे ते पूर्ण खाली झटकून घेते आणि पुन्हा तो ठेवून देते सिलेंडरच्या वरती, जेणेकरून कॉकरोच वगैरे होत नाही. आणि त्याच्यानंतर मी भांडे वगैरे होते ते सगळे घासून घेतले. भांडे वगैरे घासले की मी सिंकसुद्धा घासून घेते आणि सोबत नळ वगैरे आहे ते पण घासून घेते. ती एक मला हॅबिटच बनलेली आहे आणि त्याच्यामुळे एकदम क्लीन दिसतं. आपल्या बायकांसाठी कसं असतं की आपलं जे काही मन असतं ते सर्व किचनमध्ये असतं. तर किचन स्वच्छ तर आपलं मन पण आपल्याला प्रसन्न वाटतं. त्याच्यामुळं मग सगळं स्वच्छ करून घेतलं आणि मगच मी माझ्यासाठी चहा वगैरे केला. कारण त्यांना सकाळच्या गडबडीमध्ये मी चहा वगैरे केलेलाच नव्हता, फक्त गरम पाणी मी पिली होती. तर चहा वगैरे मस्त बसून आरामात घेऊन घेतला. अद्विक तर झोपलेलाच होता आणि तो उठणारसुद्धा नव्हता लवकर, कारण त्याची पण झोप झालेली नव्हती.
आज मला हेअर वॉश करायचे होते आणि त्यामुळे मग मी सगळ्यात पहिले ऑइलिंग करून घेतलं केसांना. तर मी तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं की हेअर फॉल होत होता, तर मी त्याच्यासाठी ऑइल बनवलेलं होतं घरी. तर हेच ते ऑइल मी असं एका डब्यामध्ये भरून ठेवलेलं होतं आणि हे ऑइल मी सगळं केसांना व्यवस्थित लावून घेतलं. म्हणजे आपले कामं होईपर्यंत काय होतं की सगळं ते ऑइल आपल्या केसामध्ये ॲब्सॉर्ब होऊन जातं आणि मग आपण केस वॉश करू शकतो. तर त्याच्यामुळं मी मस्त ऑइल लावून घेतलं केसांना आणि केस वगैरे बांधून घेतले आणि मग काय करायची होती तर आपल्या कामाला सुरुवात. कसं असतं की रोजची आपली कामं, त्याच्यानंतर रोजचं आपलं रूटीन हे सर्व तर असतंच आणि शिवाय आपण जर जॉब करत असू तर सगळी जे आपले काम असतात सगळे डोक्यामध्ये चालत असतात. पण आपण त्याच्यामध्ये आपल्या आवडीनिवडी जपत नाही आणि त्यामुळे आपण फिजिकली तर थकतोच, पण मेंटलीसुद्धा थकतो. कारण मेडिटेशन वगैरे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते आपण रोज रेग्युलर किंवा करतच नाही असं म्हणू. त्याच्यामुळं मग आपण आपल्या आवडी थोड्याफार काय होईना त्या जपायला पाहिजे. मी मस्त टी व्हीवर गाणे वगैरे लावून दिलेले होते आणि छान मस्त सगळे घरातले कामे वगैरे आटपून घेतली. तर फक्त बेडरूम वगैरे ती झाडायची राहिलेली होती कारण अद्विक अजून झोपलेला होता. माझी कामे पण झाली आणि सोबत माझं माइंड पण फ्रेश होतं कारण मी इकडे गाणी ऐकत ऐकत सगळी कामे आटोपलेली होती. असं कोण करतं तर मला कमेंटमधून नक्की सांगा की गाणे ऐकता ऐकता सगळी कामे कोण करतं. ही बघा, ही अशी मी सर्व तयारी करून ठेवत असते. इकडे ओटी ठेवलेली आहे देवीसाठी, त्यानंतर हे फळं देवीला नैवेद्य दाखवायसाठी आणि आज प्रत्येक गुरुवारी मी सर्व जे देवाचे भांडे आहे हे सर्व वॉश करून घेत असते आणि हे 5 प्रकारचे झाडाचे डाय आहे कलशामध्ये ठेवण्यासाठी. त्यानंतर हे सगळं मी असं असं जमा करून घेते आणि मग पूजा मांडायसाठी घेते. जेव्हा मी ट्युशन क्लासेस घेत नव्हती ना, तेव्हा मी दरवर्षी प्रत्येक गुरुवारी साडी घालत होती आणि आता काय होतं की मला क्लासेस वगैरे पण असतं आणि घाई असते, त्याच्यामुळं साडी घालायला वेळ लागतो. त्याच्यामुळे मी साडी वगैरे जेव्हा वेळ असेल तर घालते. आता आज सकाळी माझं सर्व आटोपलेलं होतं, त्याच्यामुळं मी अशी साडी घालून घेतली आणि ही जी साडी आहे ही साडी मला जी महालक्ष्मीला नेसवत असते ती साडी आहे. तर म्हटलं आता गुरुवार पण आहे आणि चांगलं ओकेजन, तर लक्ष्मीच्याच गुरुवारी मी लक्ष्मीचीच साडी घातलेली होती आणि अशी पूजा वगैरे मस्त करून घेतली छान दाराची आणि रांगोळी वगैरे दिवाबत्ती सर्व करून घेतली आणि अद्विकला आज स्कूलमध्ये पाठवलेलं नव्हतं कारण त्याला बरं नव्हतं, त्याच्यामुळे तो घरीच होता आणि त्याच्यासोबत बडबडसुद्धा चाललेली होती. त्यानंतर मी देवाजवळ वगैरे पण रांगोळी छान अशी छोटीशी काढून घेतली. पहिले काय व्हायचं की माझ्याकडे भरपूर वेळ असायचा अद्विक व्हायच्या आधी, त्याच्यामुळे मी खूप मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढत होती. मला आवडतं रांगोळी काढायला, बट आता वेळच नसतो आणि त्याच्यामुळं मग मी छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली. आमच्या इथे विदर्भामध्ये काय करतात की पाण्याच्या ऐवजी कलशामध्ये 5 प्रकारचे फळाचे किंवा फुलाच्या डाह्या ठेवतात आणि डाह्या म्हणजेच फांद्या ठेवतात आणि अशी आमच्याकडे पूजा केली जाते. कलश असा मांडला जातो. पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर मी पोथी वगैरे वाचून घेतली आणि आरती वगैरे सुद्धा करून घेतली आणि त्यानंतर मग देवासाठी नैवेद्य दाखवला आणि सोबतच मी सुद्धा फराळ करून घेतलेला होता. आणि सगळी पूजा आटोपलेली आहे. बघू शकता. हाय अदू, आज गुरुवारच्या दिवशीच माझ्या घरी गजानन महाराज आले. सो हे माझ्या आईने मला गिफ्ट दिले. तर इथेच मी व्हिडिओ संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.